नमस्कार सर्वांना, मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। तर तुम्ही बघू शकता आज सुद्धा आम्ही आलेलो आहोत प्लॉटवर आणि आज काय काम करायचं तर ते तुम्ही बघणारच आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा। तर तुम्ही बघू शकता आमचं इथपर्यंत काम झालेलं आहे। हा जो जॉईंट तुम्ही बघू शकता, हा जॉईंट राहिला होता जॉईंट करायचा, म्हणजे टॉयलेटच्या टाकीला हा जॉईंट राहिला होता। हा गॅप भरून काढलेला आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता तोही सुद्धा गॅप भरून काढलेला आहे। तर हे आम्ही 2 दिवस नव्हतो इथे, तर आमच्या माघारी हे काम केलेलं आहे त्यांनी। आम्ही सकाळीच 5 वाजता सकाळीच उठलो आणि सकाळीच आज झोपसुद्धा नाही झाली आमची, कारण की आज आम्ही लवकर निघालो। आणि तुम्ही बघू शकता आजचं वातावरण थोडंसं बरं आहे। 2 दिवस थोडंसं पाऊस चालू होता कंटिन्यू आणि आज उघडलेला आहे आणि ऊन पण सुद्धा पडलेलं आहे। आज बघू शकता कसं ऊन तापत आहे। टाक्याचं काम इथपर्यंत आपलं झालेलं आहे। तर आज आपल्याला काम करायचं आहे। तर आज आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे, भरती टाकायची आहे। तर आज आपल्याला हे काम करायचं आहे। तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा, बघत राहा ब्लॉग पूर्ण बघा। पहिल्या मिस्त्रीनं जे केलं होतं ना, एकदम बढिया केलेलं होतं काम। त्याच्यानंतर मग आम्ही नसताना इथून जे भाग राहिलेला होता, हा बघा कसं केलं काम, व्यवस्थित केलं नाही। आपण नसताना असं काम होते। हा इकडं पण हा जो तुकडा राहिलेला आहे हे बघा कसं केलेलं आहे। हे बघा आहे का कसं पिन लावून दिलेलं इथं आहे। आणि इकडं बघा किती चांगलं काम केलेलं आहे। आणि हा इथून एवढा भाग राहिलेला लगेच ओळखायला येते की का कसं तरी काम करून निघून गेलेलं आहे। हे बघा हे इथं लावलेलं आहे नवीन, आणि बघा जुनं काम कसं आहे चांगलं। हे बघा हे टाकं बनवलेलं जुन्या मिस्त्रीनं काम किती चांगलं केलेलं आहे। आणि कोणतं तरी मिस्त्री पाठवून दिला आणि असं काम केलेलं आहे आपण नसताना। तर इथे तुम्ही बघू शकता हे 2 ढीग आहेत मुरमाचे। तर हे आपल्याला आज पसरून घ्यायचे आहेत, म्हणजे भरती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून समोरचं काम चालू करतील मग मिस्त्री, म्हणजे कोबा वगैरे करून घेतील। तर आज हे आपल्या मागे काम आहे, एवढं काम आज आपल्याला करायचं आहे, बघू शकता। आणि ही त्या दिवशी आम्ही खडी मागवलेली आहे, एक बराच खडी आहे, तर ही खडी मागवलेली आहे। आणि सिमेंट चेक करा की 2 दिवस पाऊसच चालू होता कंटिन्यू, त्यामुळे सिमेंट आम्ही इथे तुम्ही बघू शकता झाकून ठेवलेलं होतं। फोडून टाकली वाटते आहे का, अर्ध फोल्ड कसं ठेवलं। तर तुम्ही इथे बघू शकता हे त्या दिवशी त्या माणसांनी मिस्त्रीनी आमच्या माघारी ही गोणी फोडून काम केलेलं आहे ते जॉईंटचं। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सिमेंट वगैरे ओके आहे, ओलं वगैरे काही झालं नाही पावसाने, की डबल कवर आम्ही झाकून ठेवलेली होती। आणि हे तुम्ही झाड बघू शकता, खूपच छान असं झाड झालेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे। आणि खालून तोडल्यानंतर याला खूपच छान हे दिसत आहे। तर हे झाड कशाचं आहे मला नाही माहिती, तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे झाड कशाचं आहे। बघू शकता तुम्ही झाड खूपच छान दिसत आहे। आणि झाड आम्ही तोडणार नाही, असंच राहू देणार आहोत हे झाड। हे झाड कशाचं आहे काय माहिती कशाचं आहे, मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हे झाड कशाचं आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर। पाईप लावून आपण राहू द्या की, पाईप लावून पाईपाने पाणी देऊ नये, असं किती देणार तुम्ही? असं पाणी देत असते का कोणी? असं पाणी कोण देत असते का? पाईप जाय लावून नाही बरं मग, तर तुम्ही काय चालू जाय
पाईप चालू करायला भरून टाकू, टाकी भरून टाकू, हे पण पाणी असं बादली बादलीनं पाणी कोणी टाकत असते का घराला? आ अरे बापरे लय कामाचे झालेत. वा, पाईप लावू, पाईपाने पाणी देऊ, व्यवस्थित पाईपाने बसते पाणी. पाईप चालू करायला घरी येणार, जा ना पाईप बघा घराची मालकी. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता पाणी मी मारत आहे. तर 2-3 दिवस झाले पाणी मारलंच नव्हतं, कारण की यांना ड्युटी होती आणि मला एकटीला यायला जमत नव्हतं, तर त्यामुळे मी काही आले नाही. आणि आम्हाला निसर्गाची सुद्धा थोडीशी साथ मिळाली, कारण की 2-3 दिवस रोज रात्रीला पाऊस पडत होता. संध्याकाळचा पाऊस पडत होता, रात्रीचा पाऊस, बराच पाऊस पडला. 2-3 दिवस पावसाचंच वातावरण होतं. आणि जशी यांना आजपासून सुट्टी लागली तसं आज भरपूर ऊन तापत आहे, म्हणजे गरमी ऊन तापत आहे. तर आज बरोबर पाणी वगैरे व्यवस्थित आम्ही मारत आहे. तर एवढं काही पाण्याची गरज पडली नाही, कारण की वरचं पावसाचं पाणी होतं. तर पाणी जेवढं जास्त मारलं तेवढं जास्त काम मजबूत होते. तर पाणी हे दिवसातून 2 वेळा तरी मारायला पाहिजे. जसं ऊन तपेल तसं पाणी मारायला पाहिजे. आणि आता पाऊससुद्धा कमी झालेला आहे, तर अधूनमधून पाऊस येतो. तर यांना 4 दिवस सुट्ट्या असतात, तर 4 दिवस आम्ही दोघेजणी येत असतो. मधामध्ये जेव्हा ड्युटी असते तर ड्युटीच्या दिवसामध्ये यायला जमत नाही, कारण की आम्ही जिथे राहतो भाड्याने, तर तिथून यायला आम्हाला थोडंसं लांब आहे, तर त्यामुळे एकटीला यायला जमत नाही. तर तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी मी माझ्या भावाला सुद्धा म्हणले होते तू ये म्हणून, म्हणजे दोघंजणं आम्हाला बाईकवर येता येईल. पण त्याला त्याची ड्युटी असल्यामुळे त्यालाही ते यायला जमत नाही आहे. म्हणजे येईल तो, पण असं एवढे दिवस राहायला त्याला जमणार नाही. त्याला म्हणलं 15 दिवस राहा, तर तो म्हणला नाही, एवढे दिवस सुट्ट्या जमणार नाही त्यालाही. तर त्यासाठी मग ठीक आहे म्हटलं, राहू दे. तर तेव्हा आता निसर्गाची थोडीशी साथ मिळाली, पाणी वगैरे थोडंसं पाऊस होता, तर त्यासाठी पाणी वगैरे मारायचं काम पडलं नाही. तर आता समोर बघू, जसं काम समोर जाईल तसं आता पाऊससुद्धा कमी होत आहे. तर मग यावंच लागेल, कारण की आता पर्याय नाही आहे. तर ड्युटीच्या दिवसामध्ये तर मला एकटीला यावं लागेल. तर मग आता आपलं घर म्हणल्यावर थोडीशी तकलीफ सहन करावीच लागणार आहे. तर तेव्हा मी येईलच. तर इथे तुम्ही बघू शकता चारही बाजूनी मी व्यवस्थितपणे पाणी मारत आहे. आतमध्ये जाईपर्यंत पाणी मारावं लागते व्यवस्थितपणे, कारण की जेव्हा आतमध्येपर्यंत पाणी जाईल तेव्हा ते मजबूत होईल, पाया मजबूत होईल. म्हणतात ना, पाया मजबूत असला तर वर भीती नाही. तर असंच काही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आम्ही चारही बाजूनी पाणी मारून घेतलेलं आहे. आणि टॉयलेटच्या टाकीला सुद्धा पाणी व्यवस्थितपणे मारून घेतलेलं आहे. आज हे सगळं काम करून घ्यायचं आहे, सगळी लेवल करून घ्यायची आहे, भरती वगैरे टाकून. हे जे टॉयलेटच्या टाकीच्या बाजूने जे गॅप दिसत आहेत हे सुद्धा भरून घ्यायचे आहेत आज. तर आम्ही एक गडी सांगितलेला आहे हे गॅप भरून घ्यायला, आणि हे भरती जे ढीग आहेत मुरुमाची हे पसरून घ्यायला, व्यवस्थित लेवल करून घेण्यासाठी. तर आता 2 दिवस काम बंद आहे. तर हे काम केल्यानंतर तर समोर काम चालू होणार आहे. तर एक गडी माणूस सांगून आज आम्ही हे काम पूर्णपणे त्याच्याकडून करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता सकाळचं वातावरण आहे, आणि ऊनसुद्धा आज खूप तापत आहे, म्हणजे गरमी ऊन होत आहे. कारण की पाऊस येईल का माहीत नाही, संध्याकाळपर्यंत पाऊस येईल का. तर खूप जास्त, म्हणजे अशा दिवसामध्ये ऊन जास्त, असं गरमी ऊन तपते, तर जीवसुद्धा खूप घाबरतो अशा उन्हामध्ये. आणि इथं बसायला तर छोटंसं झाड आहे, तेवढ्या झाडाची सावली आहे. आणि गाडीमध्ये सुद्धा बसू शकत नाही, गाडीमध्ये तर खूपच गरम होते. तर गाडीमध्ये तर बिलकुलच बसायला चान्सच नाही. तर तेवढ्याशा झाडाच्या खाली आम्ही आज पूर्ण दिवस काढणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी आता आमचं पाणी वगैरे मारून झालेलं आहे. तर इथे आता ड्रम अर्धा आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ड्रम भरून घ्यायचा आहे. झाडाला सुद्धा आम्ही पाणी दिलेलं आहे आणि ड्रम भरून घेतलेला आहे. आणि हातासरची आम्ही गाडीसुद्धा आता धुवून घेत आहोत, कारण की पावसाचे दिवस आहेत. गाडी बाहेरून खूपच भरून जाते मातीनी, चिखलानी. तर इथे आम्ही आता गाडीसुद्धा धुवून घेत आहोत, बघू शकता तुम्ही.
सो गाईज तुम्ही इथे बघू शकता तो माणूस आलेला आहे आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे. तर सर्वात आधी हे सगळे जे ढीग आहेत तर हे पसरून घेण्याचं काम करत आहे. तर हा इकडचा ढीग जो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जास्त काळी माती मिक्स आहे आणि जो पलीकडचा आहे त्याच्यामध्ये मुरूम आहे. पूर्णपणे दगड आहेत, बारीक बारीक दगड आहे त्याच्यामध्ये. तर हे या साईडने जो पाया आपण खोदला होता तर या साईडने जास्त करून माती निघालेली आहे, काळी माती, आणि या साईडने पूर्ण मुरूम निघालेलं आहे. याच्यामध्ये पण काळ्या मातीमध्ये दगड मिक्स आहेत, पण मोठे मोठे दगड आहेत आणि बाकीची पूर्ण माती आहे. तर ही माती व्यवस्थित सेट होते आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर पाणी आपण जेव्हा सोडू तेव्हा व्यवस्थितपणे सेट होईल आणि पूर्णपणे खाली बसेल माती. आणि जो मुरूम आहे त्याच्यामध्ये तो व्यवस्थित म्हणजे दगड आहेत त्याच्यामध्ये, बारीक बारीक खडी आहे त्याच्यामध्ये. तर इथे मी झाडाखाली येऊन बसलेली आहे. आज खूपच गरमी ऊन तापत आहे आणि हे छोटंसं झाड आहे, पण याची सावली खरंच आम्हाला खूप या दिवसामध्ये उपयोगी ठरत आहे, खूप फायद्याचं ठरत आहे छोटंसं झाड. तर इथे तुम्ही बघू शकता जसं की पसरवणं चालू आहे, त्याच्या मागं आम्ही फिरत आहोत, त्याच्या मागं ते दबाई करत आहोत आम्ही त्याच्यावर फिरून चालून चालून. तर जसं सावली येते तसं आम्ही चालायला बाहेर येतो आणि जसं जास्त ऊन तपायला लागलं तरी झाडाखाली येऊन बसतो. तर खरंच ना अशा दिवसामध्ये या झाडाची ना आम्हाला खूपच म्हणजे खूपच जास्त मदत होत आहे. तर 2 माणसाला बसणे एवढी सावली पडते त्या झाडाची. तर इथे तुम्ही बघू शकता या साईडचा ढीग हा पसरून थोडासा झालेला आहे अर्धा, आणि इथं आम्ही चालून 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 म्हणजे काने-कोपरे जे आहेत ना व्यवस्थितपणे आम्ही दाबून घेत आहोत ते व्यवस्थित. म्हणजे पोकळ पोकळ माल म्हणजे ते भरती बसणार नाही. जसं दाबलं की मग ते खाली दबून जाते आणि त्याच्यावर परत मग भरती बसते. हे दोन्ही ढीग आहेत ते हे इथंच लेवल करून घ्यायचे आहेत. इथंच व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. जर वाटले थोडंसं जास्त झालं तर याच्यावर थोडीशी आम्ही हाईट एका विटीच्या थराची हाईट आम्ही वाढवून घेऊ. तर थोडंसं उंच करू, कारण की घर उंचच पाहिजे. पावसाळ्यात वगैरे थोडंसं पाणी वगैरे आतमध्ये आलं नाही पाहिजे. तर 2-3 पायऱ्या तरी झाल्या पाहिजे घराला. तर तुम्ही इथे बघू शकता या साईडचा सुद्धा मुरूम हा व्यवस्थितपणे लेवल करून झालेला आहे. व्यवस्थित आपल्या इटीचा जेवढा लाईन आहे ना तिथपर्यंत व्यवस्थितपर्यंत बसलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही चालून चालून दबाई करत आहोत. तर त्यामुळे हा व्यवस्थित आम्ही काने-कोपरे व्यवस्थित भरून घेत आहोत. तर त्यामुळे जास्त भरती जात आहे. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हा सेट झालेला आहे आणि मधामध्ये आता थोडंसं राहिलेलं आहे. तर आता हे सुद्धा आता टॉयलेटच्या टाकीच्या बाजूने सुद्धा गॅप भरून काढायचे बाकी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर इथे मी पाणी वगैरे देत आहे, कारण की सकाळी पाणी दिलं होतं भिंतीला, टॉयलेटच्या टाकीला पाणी दिलं होतं, पण आता ते जे गॅप आहेत ते भरून काढत आहोत. तर त्यासाठी म्हणले एकदा पाणी मारून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते मुरूम बसेल आणि परत मग वरूनच पाणी सोडावं लागेल. तर त्यासाठी मी एकदा बादलीने पाणी मारत आहोत त्याच्यावर भिंतीला. चौकोन साईडनी त्याला गॅप पडलेले आहेत आणि ते आता गॅप पूर्णपणे आता भरत आहे. तर इथे गॅप भरण्यासाठी समोरच्या साईडचा मुरूम आणून तिथे टोपल्याने टाकत आहे तो मुलगा, कारण की समोरचे जे आतमधले जे ढीग होते ते आतमध्येच लेवल व्यवस्थित झालेली आहे. यांना असं वाटत होतं की मोठे मोठे ढीग आहेत तर तिकडचे उचलून इकडं टाकावं लागेल, कारण की आतमध्ये जास्त होईल भरती. तर मला माहिती होतं की व्यवस्थित होणार आहे आणि जास्त काही होणार नाही आहे. व्यवस्थित तिथंच सेट होऊन जाईल, तिथंच ते व्यवस्थित बसून जातील. तर तसंच झालेलं आहे. व्यवस्थित ते पूर्णपणे तिथंच भरती तिथं बसलेली आहे आणि इकडची समोरची जी भरती आहे ना, हे मुरुमाचं समोरही खूप मोठा ढीग लागलेले होते, जे की आम्ही JCBने पसरून घेतलेले होते. तर हे आम्हाला एवढं लांबपर्यंत नाही पाहिजे, तर ते आम्ही त्याच्यामधून काढून आता हे गॅप भरणं चालू आहे. तर खूप मोठे मोठे गॅप आहेत, म्हणजे जसे की 5-5 फुटाचा गॅप आहे. तर खूप खोल गॅप आहे. तर हे पूर्ण आता इथे सुद्धा खूप जास्त भरती बसेल. तर आम्हाला तिथपर्यंत नाही पाहिजे भरती, तर आम्हाला तिकडची काढून इकडं भरावी लागणार आहे आणि समोरसुद्धा आम्हाला लेवल करून घ्यायची आहे, कारण की समोरसुद्धा आम्हाला स्टाईल वगैरे टाकून घ्यायची आहे. कारण समोर पत्र्याचं शेड मारायचं आहे आणि समोर खाली स्टाईल वगैरे टाकून
बसण्या उठण्यासाठी छानपैकी आपला वट्टा तयार होईल, तर ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता या भिंतीला, समोरच्या भिंतीला खूप मोठे मोठे खाली गॅप आहे, तर तेही भरून काढायचे आहे. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. हे जेवणानंतरची एक मला वाटते 1:30च्या नंतरची क्लिप आहे ही. तर जेवण वगैरे सगळंच होऊन आम्ही आता परत कामाला लागलेलो आहो. आणि ऊन भयानक तपत आहे आज, खरंच खूप ऊन तपत आहे, म्हणजे खूपच हाल होत आहेत आज कामाचे. आम्ही दोघेसुद्धा कंटिन्यू काम करत आहोत, कारण की त्याच्या मागं जसं की तो मुलगा काम करतो टाकायचं, त्याच्या मागं आम्ही दोघंही फिरायचे कामं करतो आणि त्याला व्यवस्थित सांगत आहे कुठं खड्डा पडला, कुठं भरती टाकायची, कुठं दाबायचं, म्हणजे कुठं व्यवस्थित दबाई करून घ्यायची. तर त्याच्या मागं सतत आम्ही चालून खरंच खूप दमलेलो आहोत आज पण. तर थोडंसं बसतो, थोडंसं पाणी पितो. पाणीसुद्धा आता एवढं ऊन तापत आहे तर पाणी गरम होत आहे, गाडीमध्येही गरम होत आहे पाणी, बाहेर पण पाणी गरम होत आहे. तर थंड पाणी घरून आणले होतं, म्हणजे अक्षरशः आम्ही बर्फाच्या बॉटल्स भरून आणतो घरून. तुम्ही बघू शकता 2-2 लिटरच्या बॉटल्स आहेत त्या. तर अशा 2-2 लिटरच्या 2 बॉटल्स आहेत आणि 1-1.5 लिटरच्या बॉटल्स आहेत, काही 1-1 लिटरच्या बॉटल्स आहेत. एवढं पाणी आम्ही गाडीमध्ये एक खट्ट्या भरून आणतो आणि बर्फ रात्रभर भरून ठेवतो. बर्फ एकदम फ्रीजरमध्ये बर्फ करतो आणि सकाळी बर्फाच्या बॉटल घेऊन येतो. तरीसुद्धा सकाळी 2-3 तासामध्ये पाणी पूर्ण नॉर्मल होऊन जाते. तर खरंच खूप हाल होत आहेत. आणि हे व्हिडिओ मी अक्षरशः याच्यासाठी बनवत आहे ना, की समोर चालून आठवण राहावं की आपण खरंच कसे दिवस काढले, काय कामं केलं, कसं केलं. तर हे खरंच खूप आठवण यादगार राहणार आहेत. आणि समोर मुलांनासुद्धा दाखवू की बघा तुमच्या आईवडिलांनी काय काय केलं आहे. त्यांना पण कळेल की त्यांनी म्हणलं ना, आजकालचे मुलं म्हणतात काय केलं तुम्ही, तर मग त्यांना हे व्हिडिओ दाखवायचे यूट्यूबवरचं, बघा पूजाच्या दुनियेमध्ये काय काय केलं आहे. तर असं करता करता तुम्ही बघू शकता समोरची सुद्धा आपली लेवल झालेली आहे, व्यवस्थितपणे गॅप भरून काढलेले आहेत. आणि ह्याच्या भिंतीच्या साईडने खूप मोठे मोठे गॅप होते, हेही आम्ही भरून काढलेले आहेत. तर आता संध्याकाळ झालेली आहे. इथं थोडंसं आता आपलं राहिलेलं आहे आणि त्या मुलाचं आता म्हणजे 6 वाजता तो मुलगासुद्धा जाणार आहे. 6 वाजेपर्यंतच तो मुलाचा टाईम आहे. तर तो मुलगा आता बघू शकता इथे मी काम करत आहे, कारण की 6 वाजले, मुलगा तो गेलेला आहे. आणि तो समोरचा थोडासा गॅप राहिलेला आहे, तिथं थोडंसं म्हणजे खड्डा पडलेला आहे. तर इथे मी अक्षरशः मी स्वतः कामाला लागले, कारण की आता संध्याकाळ झाली आणि जेवढा उशीर होईल तेवढं मग आम्हाला घरी जायला सुद्धा वेळ होईल. तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता आम्ही दोघंजण आम्ही काम करत आहोत इथे. आणि हा समोरचा पूर्णपणे लेवल करून घ्यायचा आहे. आणि खूप जास्त मुरुम आहे. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की 2 गाड्या आम्ही एक्स्ट्रा मागवला होता. तो सुरुवातीला ते मागवायची गरज नव्हती. आणि हा मुरुम आता आमचा जो पायाचा मुरुम निघलेला आहे, हा आम्हाला आता एक्स्ट्रा झालेला आहे. तर आता आम्ही बघू, आता वाटलंच तर मग आतमध्ये आणखीन हाईट वाढून घेऊ आणि समोरचा जो मुरुम आहे तो उचलून आतमध्ये टाकून घेऊ का. हाय गाईस, बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 6:30. आणि आमचा तुम्ही अवतार बघू शकता, कसा घाम आलेला आहे, चेहरा कसा झालेला आहे बघू शकता. आज बरंचसं काम झालेलं आहे आमचं. तर मुरुम वगैरे भरती पूर्ण लेवल करून घेतलेली आहे आतमध्ये आणि बाहेरसुद्धा लेवल करून घेतलेली आहे. तर आज खूप जास्त काम झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, तायडे साहेब आमचं थोडासा माती दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये पडली, तर ते मातीसुद्धा घेऊन आपल्या प्लॉटमध्ये टाकत आहेत. ते म्हणतात ना, स्वतःचं असलं तर मातीसुद्धा कमी स्वतःची दुसऱ्याला द्यावं नाही वाटत. ते खरंच बरोबर आहे. हे थोडीशी माती JCBनं तिकडून टाकलेली, तर हे खोदून ती माती स्वतःच्या प्लॉटमध्ये घेत आहेत. ते म्हण काही चुकीची नाही, स्वतःचं असलं तर मातीसुद्धा कमी पडते. हां होय, काय होते एवढ्या मातीला, राहू द्या ना, मातीच आहे ना ती. का जायदाद आहे का, कॅन्सल. तर तुम्ही बघू शकता इथे अशी आम्ही लेवल करून घेतलेली आहे छानपैकी. आणि समोर सुद्धा आम्ही लेवल करून घेतलेली आहे. तर हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित. हे गॅप वगैरे सुद्धा आम्ही भरून घेतलेले आहेत. गॅप राहिले होते, हे मधामध्ये टाकीच्या आजूबाजूनी गॅप पडलेले होते. तर हे गॅपसुद्धा आम्ही भरून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे, तुम्ही बघू शकता. तर आज हे सर्व काम झालेलं आहे आणि याच्यावर पाणी सोडायचं आहे.
तर लाईट नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. तुम्ही बघितलेलं आहे की किती काम झालेलं आहे. आज बरंचसं काम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे, म्हणजे उद्यापर्यंत पाणी व्यवस्थित ते सेट होईल. त्यासाठी आता पाणी सोडायचं आहे. बघू शकता. तर लाईट गेलेली होती, तर आलेली आहे की बघावं लागेल आणि मोटर चालू करून आता पाणी वगैरे सोडावं लागेल. उद्या आपलं काम बांधकाम चालू होणार आहे, म्हणजे भिंता घेणं वरती चालू होणार आहेत. इथे पाईप टाकलेला आहे, पाणी मारायचं आहे आपल्याला आता. बघा मॅडम स्वतः काम करत आहेत. हां, खोदा खोदा. तुम्हाला जिथं चांगलं करायचं तिथं करू शकता. सर्व आपलंच आहे. तिथलं खोदून तिकडे खाली लेवल करायची आहे. त्यासाठी तिकडं पायाजवळ जेव्हा भीत वर घेतली का नाही तेव्हा वर घ्यायचं आहे. हो ठीक आहे. टाका टाका, तुम्हाला जिथे टाकायचं ते टाका. केली का एवढी मेहनत? नाही, कोण करते का एवढी मेहनत? पुण्यामध्ये काय आराम करायसाठी आणले का मेहनत करायसाठी आणलं मला? मेहनत केल्याशिवाय फळ नाही कुठंच. मेहनत केल्याशिवाय. कोणाला विश्वास बसेल का पुण्यामध्ये जाऊन मी हे काम करत राहिले? कोणाला विश्वास बसेल? नाही, स्वतःच्या घरासाठी करायला लागलं त्या काय दुसऱ्याच्या घरासाठी थोडी करताय. उचला. बरं बरं. टाका लागेल. कुठं टाकायचं? तिथे टाका. तिथं कुठं? तिथे टाका ना. खोल आहे तिथं. हां हां, अलीकडे. हां टाका. दगड व्यवस्थित दाबा. बरा. अरे बापरे, आज खूपच दमलो बाबा. नाही खूप दमलोय आज. खूप जास्त काम झालंय. असं वाटत आहे ना आता कधी घर होईल आणि कधी एकदाच इथं राहायला येऊ पटकन. खूप म्हणजे खूप त्रास होत आहे. कोणाला माहित होतं पुण्यामध्ये येऊन असे काम करावं लागेल, एवढे कष्ट करावं लागेल, एवढं मेहनत करावं लागेल. सुट्टी काढून ठेवा गेले का म्हणलं काय केलं तुम्ही? खूप हाल होतात बाबा. घर बांधणं म्हणजे खूप हाल आहेत. काय विचार केला होता आणि काय झालं माझ्यासोबत. गुलीगत धोका दिला ना मला. गुलीगत सिद्धार्थ तायडेनं गुलीगत धोका दिला मला. आणलं होतं राणी म्हणून, इथे करून टाकलं नोकरानी. दिला ना मला गुलीगत धोका. हा होय, आणलं होतं म्हणत होते राणी बनवतो तुला, राणी. हा, इथं आणून नोकरानी बनवलं. काल बघा माझा अवतार कसा झालाय. हा बाई, काय प्रकार. पागल झालाय का? खूप दमलोय, पाण्यासाठी थांबलोय. लाईट आलेली आहे, आता मोटर चालू होईल आणि पाणी वगैरे आम्ही याच्यामध्ये सोडू आता. भीतीवर पहिले मारून घे.
बोट नको लावू भीतीवर मारत आणि बोट नको लावू, पैसे पाणी बसते. दे पहिले, मी भीतीवर मारून घेतो चौकून. अरे तसं नाही, मारता मारल्या जाते ना, का बरं तुम्ही असं करता? ओके, सगळंच मारतीला जाते. बोट लाव. हा. हो. तर बघू शकता गाईज, आता पाणी मारणं चालू आहे. तर हे साईडला मारलेलं आहे पाणी. थंडी थंडी हवा येत आहे. मस्त आतमध्ये गेलं पाहिजे की नाही पाणी, चांगलं मुरलं पाहिजे ना त्याच्यामध्ये पाणी. चांगलं पाणी मुरेल ना तेव्हा ते दवल ना उद्या. तर इथे तुम्ही बघू शकता, घरी जाताना आम्हाला लागली होती खूप भूक, तर आम्ही इथे आलो वडापाव खाण्यासाठी. आणि इथली तुम्ही गाय बघू शकता, खूप सुंदर आहे, पूर्णपणे व्हाईट गाय आहे आणि तिचं एक वासरू सुद्धा आहे, खूप सुंदर आहे. तर इथलचे वडापाव ना खूप फेमस आहे आणि खूप टेस्टी सुद्धा आहे. तर आम्ही इथं थांबलो वडापाव खाण्यासाठी. आता इथे वडापाव वगैरे खाऊ आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ, कारण की घरी जाऊन स्वयंपाक करण्याची ताकद आणि हिंमत माझ्यामध्ये राहिलेली नाही. तर सर्वजण या वडापाव खायला. हाय गाईज, तुम्ही बघू शकता 8 वाजलेले आहे आणि आम्ही आता जात आहोत घरी. भूक लागलेली आहे खूप, त्यामुळे आम्ही इथं वडापाव खाण्यासाठी आलेलो आहोत. तर इथलची वडापावची स्पेशालिटी मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. तर तुम्ही बघू शकता इथली वडापावची स्पेशालिटी. ही चटणी आहे, ही पुदिन्याची चटणी आहे, ही खजूरची चटणी आहे गोड, तर ही लसूणची चटणी आहे ही, आणि ही सुकी चटणी आहे, आणि ही मिरचीची चटणी आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मिरची आहे आणि याच्यामध्ये कांदा आहे, आणि हे आमचे गरमागरम वडापाव. बघू शकता, गळा बनवा. ग्रीनवाली चटणी टाकू, त्याच्यानंतर आपण ही चटणी टाकूया. आपण ही गोडवाली चटणी टाकू. त्याच्यानंतर आपण ही ग्रीनवाली चटणी टाकू. आणि आपण टाकू सुकी चटणी. आणि हा आपला वडा, हा आपला वडा तुम्ही बघू शकता. हे करू आपण पॅक. हा आपला वडापाव रेडी, आणि त्याच्यासोबत आपण घेऊ ही मिरची.
घेतलंय माझं मी बनवलेलं. कसं आहे? तर आता आम्ही वडापाव खातो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. ज्याने कोणी पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा ना. बाय.